अमरावतीत भीम ब्रिगेड आक्रमक, अनिल मिश्रा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानावर अनिल मिश्रा यांनी वादग्रस्त वक्तव्य करत सोशल मीडियावर टीका केली होती। या विरोधात अमरावतीत भीम ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेश वानखडे यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिल मिश्रा यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध करण्यात आलाय। सोबतच तातडीने अनिल मिश्रा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा तसेच अनुसूचित जाती जमाती अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली आहे। आज सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान। आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने तो भाळखाऊ अनिल मिश्रा जो आहे, नीच वृत्तीचा जातीवादी मनुवादी, त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानावर सतत 1 महिन्यापासून अभद्र टीका करत आहे, बोलत आहे। त्या माध्यमातून त्याचा आम्ही पुतळा आज त्याची मयत काढली की असे लोक जगून भारताच्या धर्तीवर असे लोक जर जगले तर भारतात हे न्याय सुव्यवस्था बिघडणार आहे। म्हणून त्याची आम्ही मयत आजच करून टाकली आणि 13 दिवसांनी त्याची 13वीसुद्धा करू आम्ही भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने। जर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही 13 दिवसानंतर त्याची 13वीसुद्धा करू। तो नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी बोलत आहे, शिवीगाळ करत आहे आणि भारतीय संविधानावर शिवीगाळ करत आहे। त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाली पाहिजे, जेणेकरून समोर उत्सव आहे, सर्व सण त्योहार आहे, म्हणून भारताची हे न्याय सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे। म्हणून त्यासाठी आम्ही आज राष्ट्रपती यांना, जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना निवेदन दिले की त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाला पाहिजे। म्हणून आम्ही त्याचे आज इथं निवेदन दिले आहे कलेक्टर साहेबांना व त्याची अंतिम यात्रा काढली आहे। यानंतर नाही, आम्ही आता त्यांना म्हटलं आहे की 15 तारीख को सब नीले कबूतर उडा देंगे। त्याच्या मायचा धगळे जरी आला तर हे आम्हाला उडवणारे या जगात पैदा झाला नाही, कारण की आम्ही बाज आहो, बाज। आम्ही जसा ज्याप्रमाणे बांज वरून येऊन खालचं जमिनीवरचं घेऊन जाते माहीत नाही पडत, तसेच आम्ही भीमसैनिक आहे। आम्ही याला कधी उचलून घेऊन जाऊ ते याला माहीत पडणार नाही। म्हणून त्याला सांगण्याचं आमचं एवढंच सांगण्याचं उत्तर आहे की तू याच्यानंतर तू व्यक्ती आहे, व्यक्तीसारखा राहा, तू माणूस आहे, माणसासारखा राहा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचेच नव्हे तर पूर्ण देशाचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, हे एकट्या समाजाचे नाही। आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, दुसरं कोणीच नाही आहे। म्हणून असंच एक आमची कलेक्टर साहेबांना व राष्ट्रपती यांना विनंती आहे की त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे। जर नाही झालं तर इथून 13 दिवसानं आम्ही या कलेक्टर ऑफिसच्या आतमध्ये या प्रांगणामध्ये त्याची 13वी साजरी करू।